नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथे राहणारे गलाई व्यवसायातील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप काका पाटील यांचे चिरंजीव शौर्य पाटील वय 15 यांनी दिल्लीत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली। अत्यंत अभ्यासू, मनमिळावू आणि उज्ज्वल भवितव्य असलेला हा मुलगा शालेय शिक्षकांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून याने टोकाचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले। शौर्य शिकत असलेल्या दिल्लीतील शाळेत काही शिक्षकांकडून सततचा मनस्ताप दिला जात असल्याचं त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत स्पष्ट नमूद आहे। त्या चिठ्ठीत त्याने त्रास देणाऱ्या शिक्षकांची नावे लिहित अखेर निराशेतून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय। या घटनेने संपूर्ण ढवळेश्वर गाव तसेच खानापूर तालुका हादरून गेलाय। सुसाईड नोटमध्ये शौर्यने अत्यंत संवेदनशीलतेने माझे सर्व ऑर्गन्स दान करा अशी शेवटची इच्छा व्यक्त केली। इतक्या लहान वयातही समाजासाठी काहीतरी करून जावं अशी भावना मनात बाळगणारा हा मुलगा आता कायमचा निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। ही घटना ऐकून मन अक्षरशः सुन्न झाले। एवढ्या निरागस मुलाला शिक्षकांकडून झालेला मानसिक छळ असह्य झाला, हे अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। आमदार बाबर यांनी पुढे सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे व्यक्तिगत लक्ष द्यावे। संबंधित शाळेची स्वतंत्र चौकशी समितीकडून तपासणी होऊन दोषींना तात्काळ शिक्षा द्यावी। शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांवर मानसिक अत्याचार होणे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे। शौर्य पाटीलच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खानापूर तालुक्यात शोककळा पसरले। समाज मनाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर शिक्षण व्यवस्थेतील विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। माझ्या खानापूर तालुक्यातल्या ढवळेश्वर येथील माझे सहकारी मित्र आणि गलाई व्यवसायामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते आदरणीय प्रदीप काका पाटील यांचा चिरंजीव शौर्य पाटील यांनी दिल्लीमध्ये एका शाळेच्या त्याची जी शाळा होती त्या शाळेतल्या शिक्षकांच्या त्रासामुळे आत्महत्या केली। ही घटना काल घडली आणि मला अक्षरशः मन माझं शून्य झालं। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। एवढा चांगला मुलगा पण शाळेमध्ये शिक्षकांकडून मानसिक त्रास होतो आणि त्या त्रासाला कंटाळून त्या मुलानं चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यानं सगळ्या शिक्षकांचा उल्लेख करून त्यानं त्या ठिकाणी आत्महत्या केली। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मी आदरणीय आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना विनंती करणार आहे की या शाळेची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हावी। कारण एक कुटुंब त्याच्यामध्ये आज भरडलं गेलं आहे। एवढा चांगला मुलगा, ज्या मुलाकडं चांगलं भविष्य होतं, असा मुलगा दुर्दैवानं ह्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून तू गेलाय। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तो किती चांगला होता याचे उदाहरण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो। ज्यानं सुसाईड नोट लिहिली त्या सुसाईड नोटमध्ये त्यानं शेवटला असं लिहिलं की माझे सगळे ऑर्गन डोनेट करा। म्हणजे इतका चांगला मुलगा पण दुर्दैवानं आपण त्याला गमावून बसलो आणि सगळ्या जे ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या दोषींना कडक कारवाई अशी मी मागणी करणार आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।